आप सभी का स्वागत है हॉटलाइन न्यूज में। मैं अजीम खान और हम बात करेंगे गणेशोत्सव के बारे में। जी हाँ, आने वाली 7 सितंबर को गणेशोत्सव आ रहा है, जिसकी धूमधाम हर शहर हर गली में है। अगर महाराष्ट्र की बात करें तो महाराष्ट्र में ये त्यौहार बहुत ही धूमधाम से मनाया जाता है। और महाराष्ट्र में भी अगर मैं मुंबई की बात करूं तो मुंबई में तो इसका और ये अलग माहौल देखने को मिलता है, क्योंकि मुंबई वासियों की भावना और प्यार बप्पा के प्रति कुछ अलग ही है। तो बस यही जानने के लिए हम धारावी के कुछ मूर्तिकारों से जाके मिले। तो चलिए जानते हैं कि बप्पा के प्रति प्यार और उनकी भावना उनको किस तरह से प्रेरित करती है मूर्ति बनाने के लिए। माझं नाव अण्णा शेडगे म्हणून मी ओळखला जातो। धारावी होळी मैदान येथे माझा 50 वर्ष इथे गणपतीचा कारखाना आहे। त्या कारखान्यामध्ये माझ्या हाताखाली तयार झालेली सुद्धा मुलंसुद्धा बरेच जण आहेत शिष्य म्हणून माझे। त्यात पेंडसारखे आहे, शहरात सुद्धा तिकडे जाऊन काम करत आहेत। माझं नाव तिथं लावलेलं आहे गुरुवर्य म्हणून, अण्णा शेडगे म्हणून। आणि अशा तऱ्हेने मी आज इथे 50 वर्ष इथे कारखान्यामध्ये चाललं आहे। मूळ मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, तिथेही माझा 300 वर्ष माझ्या आजोबांपासून हा कारखाना तिथे गावीसुद्धा चाललेला आहे। आणि अशा या कारखान्यात मी आज माझ्या हाताखाली आज बरीच माणसं आहेत, बरीच माझ्याकडे आज जवळजवळ 500 मूर्त्या जवळजवळ इथे माझ्या कारखान्यात असतात। काम करणारे कारागीर माझ्याकडे बरेच आहेत। आणि अशा तऱ्हेने माझा नावलौकिक इथे वाढलेला आहे। मुंबई सार्वजनिक मंडळांतर्फे जी स्पर्धा होते माणिकचंद लोकसत्ताची, त्याच्यामध्ये 600 मूर्तिकार होते मंडळ। त्याच्यामध्ये प्रथम क्रमांक मला या माणिकचंद लोकसत्ताचा धारावीच्या मूर्तीवरून मला मिळालेला आहे। माझं नाव शुभम पार्टे। मी गेले 6 वर्षापासून इथे आहे आणि हा आपला अथर्व आर्टचा कारखाना गेले 15 वर्ष, म्हणजे 15 वर्ष जास्त वर्ष झाले असतील तेव्हापासून हा कार्यरत आहे। आणि आपल्या इथे प्रत्येक मूर्ती हाताने बनवली जाते, प्रत्येक मूर्ती हाताने बनवली जाते। आपल्याकडे जास्तीत जास्त हटकर मूर्तींवर भर दिला जातो। हटकर पद्धत आहे, इंडियन रोमन पद्धत गणपतीमध्येची असते ती। आणि तसंही आपण विशाल शिंदे तशा मूर्तीही घडवतो आपण। वरून विजय खातू पद्धत ही आपल्याकडे असते। आणि आत्ता आपल्याकडे यंदा दरवर्षी 100 असतात, यंदा आपल्याकडे 60-70 मूर्त्या आहेत यंदा। आणि गेले 3-5 वर्षापासून मातीमध्ये लोकांचा रस खूप वाढला आहे। आधी पीओपीला मागणी तेवढीच आहे, पण मातीमध्ये लोकांचा गल वाढला आहे। पण रिस्क असते मातीमध्ये, कारण मूर्त्या नाजूक असतात आणि लोक जास्त अवॉइड करतात ती मूर्ती, कारण ती हँडल करायला तेवढी नाजूक असते। कधी तडे जातात, काही होतं। ती माती आहे, शेवटी मातीला तडा हा जाणारच। ही माती ही नाजूक गोष्ट आहे। धारावी पोलीस हेही खूप चांगला सपोर्ट भेटतो धारावी पोलिसांकडून आम्हाला, म्हणजे एक प्रकारचं प्रोटेक्शनही असतं की त्यांचा सपोर्टही असतो आम्हाला। ही बघा ती हटकर पद्धत, ही खूप मोठे मूर्तिकार होते दुष्यंत हटकर, ते जे गोल्ड मेडलिस्ट होते, की त्यांनी निर्मित केलेली स्वतःची पद्धत, ती पद्धत आम्ही जपतो आहोत। आपल्याकडे देवी गणपती असे चित्र असतात, म्हणजे चित्र पद्धती असते, म्हणजे देवी गणपती जोड चित्र असतात। शंकर गणपती असेल तर हा एक तांबडी जोगेश्वरून एक मूर्ती आहे आपल्याकडे, ही एक मूर्ती असते। आणि अजून एक खातू पद्धती असते। अशा सगळ्या प्रकारे सगळ्या व्हरायटी आम्ही करतो, पण आपला रस जास्त हा हटकर पद्धतीत असतो। हां, माझं नाव कल्पना चंद्रकांत खंदारे। आम्ही इथं 2006 पासून हा गणपतीचा व्यवसाय करतो। आणि इथे पीओपीच्या पण मूर्त्या असतात आणि मातीच्या पण मूर्त्या असतात, पण मातीच्या मूर्त्या जास्त चालत नाही इकडे, पीओपीच्याच मूर्त्या जास्त मागतात लोक। पण आता सध्या पेनमध्ये मातीच्याच मूर्त्या जास्त बनवतात आहेत, तर पीओपीच्या मूर्त्यांचं खूप शॉर्ट आहे आणि मातीच्या मूर्त्या जास्त मिळत आहेत तिकडे, पण इकडे जास्त मागणी पीओपीचीच आहे। या ठिकाणी आम्ही यावर्षी मातीच्या मूर्ती जास्त बनवले, जास्त मागणी मातीच्या मूर्तीला आहे, म्हणून माती वर्षभर आम्ही बनवतो। ऐकलाच काय, असं या ठिकाणी आमचा व्यवसाय चाललेला आहे। आणि आम्ही 14 भाऊ या ठिकाणी व्यवसाय करीत आहोत। तर या ठिकाणी कारागीर घालून सगळे आम्ही स्वतः मेहनत करून
त्या ठिकाणी हा धंदा उभारतो. हा वडिलोपार्जित धंदा असून आम्ही पुढे चालवलेला आहे. असे आमच्या पुढे मुलं पण चालवतील अशी आमची आशा आहे. माझं नाव अंकुश गणपत सुर्वे. सुर्वे बंधू म्हणून आमचे धारावीमध्ये प्रसिद्धी आहे. साधारणतः 1972 पासून आम्ही धारावीमध्ये गणेश मूर्तीचे योगदान करत आहोत. ते करत असताना जवळजवळ पूर्वी आमच्या 200 ते 300 मूर्ती असायच्या. त्यानंतरच्या काळात 500पर्यंत आमच्या मूर्ती होत असतात. हे आणि आता सरकारने म्हणजे शासनाने म्हणा की प्रदूषण निवारणसाठी प्रदूषणपूरक मूर्ती म्हणजे मातीच्या मूर्ती बनण्यासाठी जास्त प्रोत्साहन दिलं आहे. त्यासाठी आम्हाला BMC मातीसुद्धा थोडी पुरवते आणि त्या मातीवर आम्ही निम्म्यापेक्षा जास्त गणपती ह्या मातीच्याच बनवत असतो. आणि बाकी मागणी असल्यामुळे POPच्या मूर्तीसुद्धा आम्हाला थोडे बनवावत लागतात. तो जैसा कि आपने देखा, ये थे मुंबई की धारावी के मूर्तिकार जिन्होंने अपनी भावना व्यक्त की और बताया कि किस तरह से मूर्तियां बनाई जाती हैं, क्या होता है। ऐसे ही न्यूज़ की अपडेट के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन दबाइए और जुड़े रहिए हॉटलाइन न्यूज़ के साथ में। मैं अजीम खान और आप देख रहे हैं हॉटलाइन न्यूज़।